25 जून 1975 ते 31 मार्च 1977 या काळातील घोषित आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर लोकशाही रक्षणासाठी लढा देणाऱ्या व त्याकरिता बंदिवास सोसावा लागलेल्या आणीबाणीधारकांचा मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी असलेले सन्मानपत्र देऊन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या या सन्मानपत्र वितरण कार्यक्रमात नांदेड, लोहा, कंधार, मुदखेड, हदगाव तालुक्यातील आणीबाणीधारकांना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले। 1975 ते 1977 या काळामध्ये जी आणीबाणी घोषित झाली होती आणि त्या योगाने जे काही व्यक्ती स्वातंत्र्य किंवा इतर लोकशाही मूल्यांचं जे हनन झालेलं होतं त्याचं स्मरण करणे आणि त्या काळात ज्या लोकांनी, ज्या पत्रकारांनी, कार्यकर्त्यांनी, अनेक प्रकारच्या संघटनांनी यामध्ये लढा दिला, आपली लोकशाही मूल्य जिवंत ठेवण्यासाठी तुरुंगवास भोगला आणि मोठ्या प्रमाणावर त्याग केला, यांचंही आपण स्मरण करणं, त्यांना इथं आमंत्रित करून त्यांचा यथोचित सत्कार स्वागत करणं हा याचा एक उद्देश होता। आणि या निमित्ताने हे आणीबाणीच्या काळातलं जे अत्यंत दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन पण आम्ही इथं ज्याचं एक्झिबिशन केलेलं आहे, त्यामध्ये जुने पत्र, जुने न्यूज, प्रेस कटिंग, जुने लेख, काही कविता याचं खूप असं चांगलं चित्रण केलेलं आहे आणि ते सगळ्या लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। तर मला असं वाटतं की या निमित्ताने नांदेडमध्ये फार मोठ्या संख्येने लोकांनी तुरुंगवास भोगलाय आणि संघर्ष केलेला आहे, त्या सगळ्यांचं आम्ही या ठिकाणी आज स्वागत केलं। नमस्कार, मी तुकाराम शंकरराव वारकड, लाठी उस्मानगरचा रहिवासी आहे, कंधार तालुक्यातला। 25 जून 1975 आपल्या देशामध्ये श्रीमती इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली आणि संपूर्ण अधिकार आपल्या हातात एकवटले। हुकुमशाही वृत्तीनं त्यांनी सगळ्यावर अन्याय केला, सत्ता स्वातंत्र्यावर घाला घातला, वर्तमानपत्रात बोलणं किंवा करणं अशा प्रकारचा गुन्हा समजला जात होता। त्याचप्रमाणे त्यांनी त्या काळामध्ये तरुणांच्या आणि म्हाताऱ्या लोकांनी देखील कुटुंब नियोजन केलं, अत्यंत लोकांवर अत्याचार केले आणि त्यामुळे लोकांनी त्यांच्या विरोधामध्ये हुकुमशाही काढली पाहिजे, आणीबाणी बंद केली पाहिजे, अशा पद्धतीने लोकशाही वाचली पाहिजे म्हणून घोषणा देत अनेक तरुण सत्याग्रह केला। त्यामध्ये 26 जून 1975 मला अटक झाली। मी कंधार तालुक्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक तालुका कार्यालय माझ्याकडे जबाबदारी होती आणि म्हणून शंकरराव चव्हाणांनी मुद्दामून लक्ष ठेवून उस्मानगर लाठीगाव त्यांच्या फार डोळ्यात होतं, पण तेथील 10 लोकांना त्यांनी अटक केली। त्यामध्ये आमचे शामरावजी जागीरदार, मेहनकरावजी देशमुख आणि अन्य विठ्ठलजी, अशा प्रकारे 7-8-10 लोक, मधुकरराव शिरसाळकर, या सगळ्यांना अटक केली। एवढंच नव्हे तर नांदेडला आणून अक्षरशः हातकड्या घालून आम्हाला फिरवलं रस्त्याने। अशा पद्धतीनं आता सांगितलं त्यांनी, अरुण नातूला लाथाबुक्यांनी मारलं, गंगोत्रीला मारलं, गायकवाड नावाचा एक राक्षस होता, त्या राक्षसाने अक्षरशः आम्हाला तुडवलं। अशा पद्धतीनं आणीबाणीच्या काळाला आमच्यावर फार मोठा अन्याय केला। 26 नोव्हेंबर 1975 मला अटक झाल्यानंतर नाशिकला नेण्यात आले। नाशिकला मी 16 महिने होतो। ज्यावेळेस पुन्हा लोकसभेची निवडणूक झाली आणि 21 मार्च 1977 इंदिरा गांधीचा पूर्णपणे पराभव झाला, त्यामुळे आम्ही सगळे सुटलो। 21 मार्च 1977 अशा प्रकारे विजय दिन आम्ही 21 मार्चला साजरा करत असतो आणि आजचा जो दिवस आहे 25 जून 1975 रात्री आणीबाणी जाहीर केली आणि म्हणून आम्ही हा 25 जून हा काळा दिवस म्हणून जाहीर करतो। अशा पद्धतीनं वर्षभर लोकतंत्र सेनानी संघातर्फे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे देशामध्ये हा काळा दिवस 25 जूनचा आम्ही साजरा करतो आणि त्याच पद्धतीनं विजय दिन म्हणून 21 मार्च साजरा करतो। अशा पद्धतीनं आज आम्हाला शासनाने आमच्यावर जो सत्कार केला त्याबद्दल शासनाचे आम्ही अतिशय आभारी आहोत, त्यांचं अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे जेव्हा 1917 नागपूरला विधानसभा चालू होती तेव्हा आम्हाला जे जेलमध्ये लोक होते त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झाले होते, त्यांना काही सन्मान धन मिळावं अशा प्रकारची आम्ही मागणी केली होती। त्या मागणीमध्ये राजपुरोहित आमदार होते, त्या आमदारांनी विधानसभेमध्ये तो मुद्दा मांडला। देवेंद्र फडणवीस तेव्हा मुख्यमंत्री होते, त्याचप्रमाणे एकनाथजी खडसेकडे आम्ही विनंती केली। आम्ही स्वतः नागपूरला त्या ठिकाणी 100 कार्यकर्ते गेलो होतो। नागपूरला विधानसभेमध्ये त्या ठिकाणी एकनाथजी खडसेंनी अशा प्रकारचा मुद्दा उपस्थित केला, तो आपले मुख्यमंत्र्यांनी तो मान्य केला। तेव्हापासून जानेवारी 18 पासून आम्हाला दरमहा अशा प्रकारचे सन्मानधन मिळते आहे। आता परवाच्या मीटिंगमध्ये अशा पद्धतीनं आम्हाला आमचे मुनगंटीवार सुधीरराव मुनगंटीवार यांनी अशा पद्धतीनं विधानसभेत मुद्दा मांडला, भोळे आमदारांनी मांडला। त्याच्यानंतर या आपल्या नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार प्रतापराव चिखलीकर साहेबांनी दिल्लीला मुद्दा मांडला। अशा पद्धतीने संपूर्ण आमदारांनी खासदारांनी त्यामध्ये लक्ष घातल्यामुळे आम्हाला अशा पद्धतीने आता आमचे मानधन सन्मानधन हे दुप्पट झालेले आहे
आणि आम्हाला प्रमाणपत्र मिळाले, शासनाचं आम्ही अभिनंदन करतो।